नमस्कार. जय मल्हार मित्रांनो, आज आपण आलो आहोत किल्ले वज्रगड ते जेजुरी. ही जी डोंगर रांग आहे आणि या डोंगरामध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा दरबार 16 नोव्हेंबर 1827 मध्ये जे आम्ही या ठिकाणी जे उभा राहिलो या ठिकाणी त्यांचा दरबार भरत असायचा. या दरबारामध्ये 50 ते 60 रामोशी, मुसलमान, परदेशी आणि कुणबी असे मिळून 80 लोक या दरबारामध्ये असायचे. तर मित्रांनो, या दरबारामध्ये उमाजीराजे या ठिकाणी स्थानापन्न होत असायचे आणि उमाजीराजांच्या एका बाजूला उमाजी नाईक, या एका बाजूला कृष्णाजी नाईक त्यांचे बंधू आणि समोर झेंडा लावलेला असायचा. उमाजीराजांना या दरबारात आल्यानंतर उद्रेक केल्यानंतरच त्याचा स्वीकार केला जायचा. संपूर्ण 80 लोक जी बसायची ती याच ठिकाणी आपण त्या सपाट मैदानावरती आणि खाली तुम्ही पाहू शकता पूर्ण ते दरी खोल संपूर्ण आहे इकडं. आणि ही ठिकाण एक ऐतिहासिक आहे आणि ह्याची शोध मोहीम घेण्यासाठी विशाल खोमणे, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे बंधू कृष्णाजी नाईक यांचा मी 7 वंशज, माझ्यासोबत आहेत साताऱ्याचे आनंदभाऊ शिरतोरे, भीमा कोरेगावचे दौलती नाईक यांचे पंतू शेखरजी माकर आणि हे डोंगरगावचे सचिनजी चव्हाण हे माझ्यासोबत आहेत. एक इतिहासाच्या शोधात इतिहासाचं पान जी दडून ठेवलं होतं त्याचा उलगडा करण्यासाठी कॅप्टन मॅकिंटोशची डायरी त्यात त्याचा उल्लेख आहे. त्याचा उलगडा करण्यासाठी आम्ही सर्वजण टीमनी या ठिकाणी संशोधन करून हे ठिकाण शोधून काढलेलं आहे. सर्व समाज बांधवांना एक आम्ही आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक मोहीम करायची आहे जेणेकरून गडेपाटाक जेजुरी ते वज्रगड या ठिकाणी दरबार भरायचं ठिकाण, पाणी पिण्याची विहीर, चूल, वज्रगडातली भुयार हे संपूर्ण आम्ही दाखवणार आहे. तरी येत्या काही पुढच्या काळात आम्ही तारीख लवकरच जाहीर करू. जय मल्हार, जय राजे उमाजी, येळकोट, जय मल्हार. आपण सर्वांनी या मोहिमेला भरपूर प्रतिसाद द्यावा आणि आपण सर्वांनी या मोहिमेसाठी यावे अशी मी माझ्यातर्फे पण विनंती करतो. तर मित्रांनो, तुम्ही ऐकल्याप्रमाणे आम्ही सर्वांनी आमच्या मनातील भावना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. तर मला लास्टला आपल्या व्हिडिओच्या या मोहिमेच्या शेवटी एकच तुम्हाला विनंती करायची आहे की राजे उमाजी नाईक हे संपूर्ण भारतासाठी लढले होते आणि रामोशी समाजातील या महापुरुषाच्या निगडीत असणाऱ्या सर्व ऐतिहासिक जागा शोधण्याचं कार्य श्री विशाल भाऊ खोमणे यांनी हाती घेतलेलं आहे. आणि आमच्यासारखे सामान्य सदस्य त्यांच्यासोबत राहून आम्ही अशा प्रकारच्या अनेक मोहिमा भविष्यात करणार आहोत. तर आमचं एवढंच म्हणणं आहे मित्रांनो की कोणतेही गट तट आपापसातले मतभेद विसरून तुम्ही आमच्यासोबत, आमच्या टीमसोबत, आमच्या ग्रुपसोबत तुम्ही यायला पाहिजे. महाराष्ट्रभरात तुम्ही आलं पाहिजे. राजांच्या ज्या ठिकाणी कर्तव्यभूमी, ज्या ठिकाणी त्यांनी लढा दिला अशा जंगली भागातील जागा हे आपण शोधत आहोत. त्या ठिकाणी आपण राजेंचं स्मारक रूपे आपण काहीतरी आपण त्या ठिकाणी उभे करणार आहोत. अशा विविध मोहिमा भविष्यात आपण आखणार आहोत. तर यासाठी आपल्याला संपूर्ण रामोशी बांधवांचा सहभाग असणं गरजेचं आहे आपल्या मोहिमांमध्ये. तर मित्रांनो, प्रत्येकाला आयुष्यात आपल्या वेळ मिळत नसतो हे पण आपण समजू शकतो, पण तरी सुद्धा आपल्या राजांनी आपल्यासाठी बलिदान दिलेलं आहे. अखेरचं सर्वात मोठं दान म्हणजे आपला जीव दिलेला आहे देशासाठी. तर आपण आपल्या जीवनातून थोडासा वेळ काढून या इतिहासप्रेमी मावळ्यांच्या सोबत सामील व्हा. आणि मित्रांनो, आपण प्रत्येक जण आपला अंत ठरलेला आहे, पण जगायच्या अगोदर काहीतरी नवीन काहीतरी शोध लावून आपल्या पूर्वजांची आठवण, त्यांचं स्मरण करून या पृथ्वीतलाचा निरोप घेऊया. तर एवढंच मला सांगायचंय. इथून पुढे आमच्यासोबत इंस्टावरती, युट्यूबवरती जोडले जा आणि अशाच प्रकारचा सपोर्ट करा. तुम्हाला कधीही कुठली माहितीची गरज लागली तर बिंदास आम्हाला या सोशल मीडियावरती मेसेज करा आणि तुम्ही भविष्यात आमच्यासोबत असालच अशी मला खात्री आहे. तर धन्यवाद. जय मल्हार, जय राजे उमाजी नाईक, जय बहिर्जी नाईक. येळकोट, जय मल्हार. सदानंदाचा. दशो दिशाये राखया
वंशधानी वैभवशाली